नमस्कार मंडळी, सुप्रभात. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग दिवसाची सुरुवात नेहमीसारखी ब्रश करून आणि पटकन आवरून करूया, कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आजचा हा ब्लॉग आहे एका अशा व्यक्तीसाठी जी माझ्यासाठी फक्त बहीण नाही तर माझी पहिली मैत्रीण आहे. माझी लहान बहीण ऋतुजा आता माझ्यासोबत शिक्षणासाठी बाहेर राहायला आली आहे. गेली 2 वर्ष मी एकटी बाहेर राहत होते. सुरुवातीला सगळ्यात नवीन होतं, पण नंतर त्या एकटेपणाची सवय झाली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी वाटायचं, काश घरचं कुणीतरी इथे असतं तर. आणि आता ती इच्छाही पूर्ण झाली. ऋतुजा आता माझ्यासोबत आहे. आणि खरंच सांगते बरं का, रूम तीच आहे, शहर तेच आहे, पण घरासारखी भावना आता पहिल्यांदाच येतेय. तिच्यासाठी हे सगळंच नवीन आहे. नवीन शहर, नवीन लोक, नवीन वातावरण आणि अर्थातच नवीन अनुभव. मोठी बहीण असल्यामुळे तिची थोडी काळजी घेणं ही माझीच जबाबदारी आहे. म्हणून आज ठरवलं तिचा कंटाळा घालवायचा. सकाळी सगळी कामं आटोपली आणि साधारण 11-12 वाजता आम्ही बाहेर पडलो. कॉलेज अजून सुरू झालेलं नाही, त्यामुळे मॅडमचा मूड थोडासा लोडिंगमध्येच होता. म्हणून म्हटलं चला आज थोडं फिरून येऊया. सर्वात आधी मी तिला एका सुंदर अशा कॅफेमध्ये घेऊन गेले. आणि तिथे काय, तिच्यासाठी ऑर्डर केली एक भन्नाट आणि चविष्ट अशी ब्लूबेरी पेस्ट्री. आता खरं सांगायचं तर मुलींचे मूड स्विंग्स आणि पेस्ट्री यांचं नातं अजून वैज्ञानिकांनाही समजलेलं नाही आहे बरं का. पण पेस्ट्री दिसताच मॅडमच्या चेहऱ्यावर जे स्माईल आलं ते पाहून वाटलं मिशन सक्सेसफुल. थोड्या गप्पा, थोडे फोटो आणि अर्थातच पेस्ट्री संपायच्या आधीच कॅमेराने तिचा फोटो खाऊन टाकला. त्यानंतर आम्ही निघालो भाजी आणायला. हो, ब्लॉगमध्ये कॅफे असतो म्हणून फक्त कॅफेच नसतात बरं का. घर चालवायचं असेल तर भाजीही लागतेच. नाहीतर म्हणाल की या मुली नुसते कॅफेमध्ये जाऊनच खातात, भाजीपाला खाता की नाही. भाजी घेतली आणि खरेदी केली थोडीफार, मग घराकडे परतलो. घरी आल्यावर थोडासा आराम केला, कारण संध्याकाळी अजून एक भन्नाट प्लॅन बाकी होता. आम्ही गेलो ग्राउंडवर व्हॉलीबॉल खेळायला. पण इथून पुढे सुरू झाली खरी मज्जा. आम्ही मागवला होता व्हॉलीबॉल आणि हातात आला फुटबॉल. आम्ही म्हटलो, अरे दादा, हा व्हॉलीबॉल नाही आहे. ते म्हणाले, आता हाच खेळा. बस मग काय, आम्ही विचार केला आयुष्यात जे मिळतं त्यात आनंद शोधायचा. मग काय, व्हॉलीबॉलचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि फुटबॉल खेळायला सुरुवात केली. पण इथेच एक गंमत घडली. काय बरं, जिच्यासाठी फुटबॉल आणला होता ती मात्र तिच्या मोबाईलच्या विश्वात इतकी रमली होती की तिचा फुटबॉलपेक्षा इंटरनेट जास्त महत्त्वाचं वाटत होता. आणि मी आणि माझा मित्र मात्र मैदानात जीव तोडून खेळायला लागलो. तेवढा व्यायामही होतो आणि मैदानी खेळ आजकाल कसे सगळ्यांनी बंदच करून टाकले खेळायचे. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आता रोज मैदानावर खेळायचं म्हणून. असं वाटत होतं एकीकडे फिफा सुरू आहे आणि दुसरीकडे इंस्टाग्राम प्रीमियर लीग. संध्याकाळचं ते सुंदर आकाश, थंड वारा आणि सोनेरी प्रकाश बघून अशा वेळी फोटो नाही काढले तर निसर्गही नाराज व्हायचा म्हटलं. छान फोटो काढले आणि मग घरी परतलो. घरी आलो तर सगळ्या रूममेट्स एकदम तयार झालेल्या होत्या. मी विचारलं, का गा पोरींनो, कुठे निघाला तेवढा तयार होऊन? त्या म्हणाल्या, आज बाहेर डिनरला जायचं ठरलंय, येणार का सोबत? मी काही उत्तर द्यायच्या आतच ऋतूला म्हणाली, चल ग ऋतू, बाहेर जेवायला जाऊया. बस मग आम्ही तयार झालो आणि सगळ्यांसोबत बाहेर पडलो. आता मुली बाहेर जाणार म्हणजे तयार व्हायला वेळ लागणारच ना. पण खरी गोष्ट सांगू, तयार व्हायला जितका वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ फोटो काढायलाच लागला. त्या दिवशी आम्ही महिनाभर जितके फोटो काढले नसतील त्यापेक्षा जास्त फोटो एका तासात काढून टाकले होते. आणि आम्ही अजून हा अँगल बरा की तो अँगल याच चर्चेत मग्न होतो. असं वाटत होतं की जेवणानेच मनात म्हटलं असेल, कृपया मला पण आठवा बरं का, मी थंड होतोय. शेवटी फोटो सेशन संपलं आणि मग निवांत जेवणाचा आनंद घेतला.
ऋतुजासाठी हा अनुभव खूप वेगळा होता. घरापासून दूर नवीन शहरात माझ्या वयाच्या नाही तर माझ्यापेक्षा मोठ्या ताईंसोबत पहिल्यांदाच ती बाहेर जेवायला आली होती. सुरुवातीला ती थोडी शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला समजलं ती मनापासून हे सगळं अनुभवते आहे. आणि खरं सांगायचं तर मोठी बहीण म्हणून मला यापेक्षा जास्त काही नको. माझी एकच इच्छा आहे, ती इथे आनंदात राहावी, तिला कधीच एकटं वाटू नये आणि तिच्या प्रत्येक नवीन अनुभवात तिच्यासोबत मी कायम असावं. अशाच छोट्या छोट्या आठवणी पुढे जाऊन आपल्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण बनतात. आजचा दिवसही तसाच होता, साधा पण मनात कायमचा जपून ठेवावा असा. असं सगळं जेवण आटोपून फोटोज काढून आम्ही परतलो घराकडे. तर मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नव्या दिवसासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.